नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज आपण दिवाळीतील लक्ष्मीपूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहणार आहोत। या लक्ष्मीपूजनासाठी बऱ्याच साहित्याची जमवाजमव करावी लागते, त्यामुळे आपल्याला ते आधीच गोळा करून ठेवायचं आहे। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पण विधिवत लक्ष्मीपूजन करणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर आपल्याला ज्या ठिकाणी ही पूजा मांडायची तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची। तिथे एक पाट किंवा चौरंग मांडायचा, त्यावरती शक्यतो लाल रंगाचं वस्त्र टाकायचं। माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे आणि पाटाच्या बाजूला पण आपण वस्त्र टाकलेलं आहे, कारण लक्ष्मीपूजन म्हणलं की आपण खूप साहित्य मांडतो आणि पाटावरती जागा पुरत नाही। इथे मी माता लक्ष्मीचा फोटो घेतला आहे, तुम्ही मूर्ती पण घेऊ शकता। फक्त फोटो असेल किंवा मूर्ती, पण लक्ष्मी ती कमळात बसलेली असावी। उभ्या लक्ष्मीचा फोटो शक्यतो नसावा, लक्ष्मी बसलेलीच असावी, कारण आपण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे सर्व काही करत असतो। त्यानंतर बाजूला 2 समई पण ठेवायच्या तेलवाती घालून, कारण लक्ष्मीपूजनात समईचा पण एक मान असतो। पण मी समई शेवटी प्रज्वलित करणार आहे, कारण पूजा करताना आपला हात वगैरे लागू शकतो। त्यानंतर एक फूल शुद्ध पाण्यामध्ये बुडवून आपल्याला सर्व पूजेच्या साहित्यावर, पूजेच्या जागेवरती आणि आपल्या आसनावरती पण शिंपडायचं आहे, त्यामुळे सर्व साहित्याची आणि त्या जागेची शुद्धी होते। त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे। डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम केशवाय नमः। दुसऱ्या वेळेस ही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम नारायणाय नमः। आणि तिसऱ्या वेळेस ही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम माधवाय नमः। आणि चौथ्या वेळेस उजव्या हातावरून पाणी खाली ताम्हणामध्ये सोडायचं आहे। ओम गोविंदाय नमः। ओम विष्णवे नमः। आचमन केल्यामुळे आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धी होते आणि आपली पूजा चांगली होते, त्यामुळे आचमन करावं। तर इथे मी लक्ष्मीच्या उजव्या बाजूला तांदळाने एक स्वस्तिक काढून घेतला आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण कलश स्थापना करून घेणार आहोत। तुम्ही स्वस्तिक ऐवजी तांदळाने अष्टदल कमळ काढू शकता किंवा तांदळाची रास पण घालू शकता। तर ह्या कलशामध्ये आपल्याला 80% स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे। कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, एक सुपारी, नाणं आणि एक फूल टाकायचं आहे। कलशावरती मी आधीच कुंकवाने स्वस्तिक काढून घेतला आहे। स्वस्तिकच्या बाजूला 2-2 दंडक देखील द्यायचे आहेत आणि 5 नाम देखील काढायचे आहेत। कलशामध्ये आपल्याला 5 आंब्याची किंवा वेड्याची पाने लावायची आहेत, किंवा अशी आंब्याची डहाळी लावली तरीही चालेल। त्यावरती नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवावा। तर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे। या पूजेमध्ये एकतरी दिवा अखंड असावा, शुद्ध तुपाचा असावा। दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, दिव्याची हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची, नमस्कार करायचा। अग्नीच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करणार आहोत, त्यामुळे दिव्याला प्रार्थना करायची की हे अग्निदेवता, माझी पूजा होईपर्यंत असंच शांत तेवत राहा आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करावी। तर इथे लक्ष्मी मातेसमोरच मी 4 अशी जोडविड्याची पाने ठेवली आहेत। त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, त्यावरती हळदी कुंकू वाहायचं आहे। या ठिकाणी आपण काही देवतांची स्थापना करणार आहोत। कोणतीही पूजा गणपती बाप्पांशिवाय अपूर्ण आहे, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला आपल्या देव्हाऱ्यातील गणेश मूर्ती घ्यायची आहे। त्यावरती स्वच्छ पाण्याने, पंचामृताने पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः। अभिषेक करताना असा एखादा गणपतीचा मंत्र किंवा श्लोक म्हणायचा। मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापन करायची आहे। त्यानंतर ताम्हणामध्ये मी श्रीयंत्र घेतला आहे। श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे श्रीयंत्र। तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही देवाऱ्यातील महालक्ष्मीची मूर्ती पण घेऊ शकता, किंवा महालक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारी पण घेऊ शकता। यावर अभिषेक करताना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, हा महालक्ष्मीचा आपल्याला एखादा मंत्र म्हणायचा आहे, त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते। त्याबरोबरच या लक्ष्मीपूजना दिवशी माता लक्ष्मी बरोबरच धनाची देवता कुबेराची पण पूजा केली जाते। तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल तर ती घेऊ शकता, किंवा कुबेर यंत्र पण घेऊ शकता, आणि काहीच नसेल तर कुबेराचं प्रतीक म्हणून सुपारी घेऊ शकता। माझ्याकडेही नाही म्हणून मी सुपारी घेतली आहे। ओम श्री कुबेराय नमः हा मंत्र म्हणून कुबेर देवांना स्नान घालायचे आणि त्यांची स्थापना त्यांच्या जागेवर करून घ्यायची।
त्यानंतर मी इथे सर्व देवांची म्हणून एक सुपारी घेतली आहे। काही जण म्हणतात सर्व देव पूजेमध्ये मांडावे का, किंवा काही जण म्हणतात कुलदेवतेचा टाक ठेवावा का। त्याऐवजी आपण सर्व देवांची मिळून एक सुपारी घेऊन त्यावरती अभिषेक करायचा आहे। यावेळी तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करू शकता। आपण सर्व देवांना स्वच्छ स्नान घालून घेतले आहे। त्यानंतर आपण सर्व देवांची पूजा करूया, पण आपले प्रथम पूजनीय गणपती बाप्पांची सर्वात आधी आपल्याला पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। ओम श्री गणेशाय नमः। त्यानंतर श्रीयंत्राची पूजा करायची। श्रीयंत्रावरती हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहायचं। ओम श्री महालक्ष्मी नमः। अशा प्रकारे प्रत्येक देवतेचे नामस्मरण करत आपल्याला ही पूजा करायची आहे। तर मी सर्व देवांना हळदी कुंकू, अक्षता, एक एक फूल अर्पण केलं आणि त्यानंतर मी सर्व देवांना कापसाचे वस्त्र घालणार आहे। महालक्ष्मीला लाल पिवळा धागा मिळतो, त्याचे वस्त्र तुम्ही घालू शकता। त्यानंतर या पूजेतील सर्वात महत्त्वाची देवता माता लक्ष्मी, आपल्याला लक्ष्मीची देखील पूजा करून घ्यायची आहे। लक्ष्मीला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। शक्यतो या दिवशी माता लक्ष्मीला एक लाल रंगाचं फूल नक्की अर्पण करा, कारण माता लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे। तसेच फुलांचा हार देखील आपल्याला घालायचा आहे। त्यानंतर आपण कलश पूजन करून घेणार आहोत। कलशाला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं। ओम श्री कलश देवताभ्यो नमः। या दिवशी धान्यांच्या राशीची पण पूजा केली जाते। तर खाली थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून इथे मी 5 बोळकी भरून घेतली आहेत। कोणी 5 घेतं तर कोणी 7 घेतं। इथे मी काही बोळकी धान्यांनी भरून घेतली आहेत, काही लाह्या बत्तासे भरून घेतले आहेत आणि एकामध्ये नाणी भरून घेतली आहे। दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्हाला असे सजवलेले कलश बाजारामध्ये सहज मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता। तसेच या दिवशी आपल्याकडे जे काही सोन्या चांदीचे दागिने असतील त्यांची पण पूजा केली जाते, तर ते देखील आपल्याला पूजेमध्ये मांडायचे आहेत। तसेच या पूजेमधील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे केरसुणी, ती सुद्धा आपण इथे छोटी मोठी कोणती का असेना, मात्र या दिवशी आपल्याला नवीन केरसुणीची पूजा करायचीच आहे। त्यानंतर माता लक्ष्मी समोर आपल्याला एक जोड पानाचा विडा ठेवायचा आहे। जोड पानावरती खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी एवढं साहित्य मी ठेवलेलं आहे। तसेच या दिवशी पैशांची पण पूजा केली जाते, त्यामुळे अगदी 10 रुपयापासून ते तुम्ही कितीही रुपयांपर्यंत रक्कम या पूजेमध्ये ठेवू शकता। तसेच या पूजेत धन्यांना देखील खूप मान असतो, त्यामुळे एका वाटीमध्ये आपल्याला थोडेसे धणे भरून ठेवायचे आहेत। त्याबरोबरच फळे पण ठेवायची आहेत। तुम्ही कोणत्याही 5 प्रकारची फळं ठेवू शकता किंवा एकच फळ 5 ठेवू शकता। त्याबरोबरच आपले पासबुक, वर्षभराची हिशोबाची डायरी, अशा गोष्टी पण आपण या पूजेमध्ये मांडू शकतो। आपण जो विडा मांडला आहे त्यावरती हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहायचं। त्याबरोबरच ज्या गोष्टी आपण या पूजेमध्ये मांडलेल्या आहेत त्या सर्वांची पण आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे। जे आपण धणे घेतले होते, धण्याची पण या दिवशी पूजा करणं गरजेचं आहे। पूजा झाल्यावर पूजेसमोर रांगोळी काढायची आहे। तुम्हाला जे काही सजावटीच्या पंत्या किंवा जे काही दिवे लावायचे असतील ते तुम्ही लावून घेऊ शकता। शेवटी आपण ज्या समयी ठेवल्या होत्या त्या देखील आपल्याला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि सर्व पूजा झाल्यावर शेवटी धूप दीप ओवाळायचा आहे। त्यानंतर आरती करायची आहे। सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती, त्यानंतर महालक्ष्मीची आरती म्हणायची आहे। तसेच तुम्हाला श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टकम असे पाठ करायचे असतील तर ते देखील करू शकता। त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही लाह्या बत्तासे, पंचामृत, दिवाळीमध्ये जो काही फराळ बनलेला असेल तो फराळ घेऊ शकता। तसेच वेगवेगळ्या प्रकारची मिठाई आणि फळांचा पण नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवून घ्यावे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। आणि आपल्याला पाणी पण ठेवायचं आहे। तर इथे मी असा छोटा तांब्या भरून ठेवलाय आणि आपण पूजेमध्ये जे काही धणे ठेवले होते, धण्यांची आपण हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा तर केली होतीच, पण आपल्याला हे धणे आपण ज्या ज्या देवी देवतांची पूजा केली आहे किंवा या पूजेमध्ये आपण ज्यांची पूजा केली आहे त्या सर्वांवरती आपल्याला थोडे थोडे धणे वाहायचे आहेत। सर्वात शेवटी या पूजेमध्ये अत्तर देखील खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे आपल्याला अत्तर देखील सर्व देवी देवतांना लावून घ्यायचं आहे। पूजेमध्ये आपण घंटा घेतली असेल तर माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपण घंटा ठेवून घंटेचे देखील हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे।
तर अशा प्रकारे सर्व पूजा करून झाल्यावर कुटुंबातील सर्व व्यक्तींनी मिळून माता लक्ष्मीला मनोभावे नमस्कार करावा। माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये कायम राहावा, लक्ष्मी कायम टिकून राहावी आणि तिचा कृपाशीर्वाद आपल्या घरावरती नेहमी असावा, यासाठी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। आणि या पूजेमध्ये आपल्याकडून काही कळत नकळत चूक भूल झाली असेल तर क्षमा मागायची आहे। तर आज आपण अशा प्रकारे योग्य पद्धतीने आणि विधिवत लक्ष्मी पूजा केलेली आहे। तर तुम्ही सुद्धा उद्याचे लक्ष्मी पूजन अशा प्रकारे नक्की करा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।